माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या संथ कामांवरून दोन्ही विभागाचा कारभार चव्हाट्यावर आलाय। फायलांची अडवाआडवी, मेडिकल बिले, मुख्याध्यापक प्रस्ताव मंजुरी, वेतन श्रेणी तसेच बदली शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव देऊनही त्याला मंजुरी दिली जात नसल्याच्या तक्रारी आहेत। याबाबतची गंभीर दखल घेत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षण विभागाचे वाभाडे काढलेत। कामात सुधारणा करा अन्यथा कारवाईला सामोरे जावा असा इशाराही आमदारांनी यावेळी दिलाय। सांगली हायस्कूलमध्ये माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रश्नांवर आसगावकर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या उपस्थितीत शिक्षकांची बैठक घेतली। जिल्ह्यातील शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागातील कामे वेळेत होत नसल्याच्या तक्रारी मांडल्या। जिल्ह्यातील मुख्याध्यापक प्रस्ताव मंजुरी, शिक्षक मान्यता तसेच बदली शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव, संच मान्यतेसह अन्य कामे माध्यमिक शिक्षणाकडे येतात। शाळांनी प्रस्ताव सादर केले जातात। संबंधित शाळांनी याबाबत पाठपुरावा करण्यात येतो, मात्र नियमांच्या कचाट्यात अडकून मंजुरी दिली जात नसल्याचं स्पष्ट झाले। आसगावकर यांनी शिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आलेल्या फायली गतीने मार्गी लावाव्यात, झिरो पेंडन्सी करावी, वैयक्तिक मान्यता, मेडिकल बिले आदी संबंधित असलेल्या फायलींवर जागेवर निकाल देण्याच्या सूचना केल्या। अडवणूक करून पैशांची मागणी करण्याच्या भानगडीत पडू नका। ज्या फायली नियमात आहेत त्याच फायली निकाली काढा, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिलाय।